श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत खास आणि प्रत्येक भक्तांसाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. आज आपण अशा 3 शब्दांबद्दल बोलणार आहोत जे अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवत आहेत. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजच्या काळात प्रत्येक माणूस बाहेरून हा मजबूत दिसतो, पण आतून मात्र खूप थकलेला, तुटलेला असतो. दिवसभर कामाचा ताण, घरातील समस्या, नात्यांमधील दुःख आणि पैशांची चिंता, तसंच सतत मनात चालणारे विचार, या सगळ्यांमुळे शरीर तर थकतं, पण त्याहूनही जास्त मन थकतं. अनेक लोक रात्री झोपायला जातात, पण झोप काही लागत नाही. डोळे बंद असतात, पण मनात मात्र विचारांचं काहोर माजलेलं असतं. विचारांचं वादळ सुरू असतं. कुणाला भविष्याची चिंता असते, कुणाला भूतकाळातील दुःख आठवतं, कुणाला विश्वासघात विसरता येत नाही, तर कुणाला उद्याची भीती वाटत असते. आणि अशा वेळी स्वामी समर्थ भक्ताला एक अत्यंत साधा पण प्रभावी आणि प्रामाणिक असा उपाय सांगतात. तो म्हणजे स्वामी म्हणतात, झोपण्यापूर्वी फक्त माझं नामस्मरण कर, माझं नाव घे, मी तुझं मन शांत करेन. मित्रांनो, आज आपण हे 3 शब्द ऐकणार आहोत. ते शब्द आहेत श्री स्वामी समर्थ. हो, फक्त हे 3 शब्द. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि हो, व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह नक्कीच बदल होतील. पण हे फक्त शब्द नाहीत, तर ही ऊर्जा आहे, श्रद्धा आहे आणि लाखो भक्तांचा अनुभव देखील आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हापासून त्यांनी झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घेणं सुरू केलं, तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल सुरू झाले. कुणाची भीती कमी झाली, कुणाचं मन शांत झालं, कुणाला चांगली झोप लागू लागली, तर कुणाच्या घरातील नकारात्मक वातावरण कमी होऊ लागलं. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, रात्र ही फक्त शरीर झोपण्याची वेळ नसते, तर ती मनाच्या लढाईची सुद्धा वेळ असते. दिवसभर लोकांसमोर हसणारा माणूस रात्री एकटा पडल्यावर आतून खूप रडत असतो. त्याला वाटतं माझं दुःख कुणालाच समजत नाही, कोणालाच कळत नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी प्रत्येक भक्ताचं मन जाणवतात. तुमच्या डोळ्यातले अश्रूही त्यांना दिसतात. मित्रांनो, आज अनेक लोक स्ट्रेस आणि भीतीमध्ये जगत आहेत. रात्री अचानक भीती वाटते, नकारात्मक विचार येतात, मन अस्वस्थ राहतं. अशा वेळी मोबाईल पाहत बसण्यापेक्षा काही मिनिटे स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींचं नाव घ्या. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि शांतपणे 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करा. तुम्हाला जाणवेल की मन हळूहळू शांत होत आहे. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी सुद्धा आहे. अनेक वेळा माणूस इतका तुटलेला असतो की त्याला जगायची इच्छाच राहत नाही. लोकांपुढे तो हसतो, पण रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडत असतो. अशा वेळी स्वामींचं नाव म्हणजेच आधार असतो. मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या असतील, तर झोपण्यापूर्वी तुमच्या समस्या स्वामींना नक्कीच सांगा. हो, मनापासून बोला, कारण भक्ताचा आवाज स्वामी नक्कीच ऐकतात आणि शब्दांशिवायही भक्तांचं दुःख त्यांना ऐकायला येतं. त्यांना तुमची भाषा नको असते, तर त्यांना तुमचं खरं मन हवं असतं. स्वामी भक्तांनो, कधी कधी आपण इतके थकलेले असतो की स्वतःलाच ओळखू शकत नाही. मनात सतत नकारात्मक निगेटिव्हिटी सुरू असते. माझं काही होणार नाही, मी खूप एकटा आहे, माझं नशीब खराब आहे. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही स्वामींचं नाव घेता, त्या क्षणी तुम्ही एकटे राहत नाही, कारण स्वामींची ऊर्जा तुमच्या मनाला स्पर्श करू लागते. मित्रांनो, झोपण्यापूर्वी स्वामींचं नाव घेण्यामागे फक्त भक्ती नाही, तर मनाची शांतीचं रहस्य असतं. कारण झोपण्यापूर्वी जसे विचार असतात, तसंच मन हळूहळू तयार होतं.
जर रात्री भीती आणि दुःख घेऊन झोपलात तर मन अधिक अस्वस्थ होतं, पण जर स्वामींचं नाव घेऊन झोपलात तर मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी भक्तांनो, अनेक भक्त सांगतात की पूर्वी त्यांना रात्री खूप वाईट स्वप्न पडायची, भीती वाटायची, मन अस्थिर असायचं, पण जेव्हापासून त्यांनी श्री स्वामी समर्थ हा जप सुरू केला तेव्हापासून त्यांचं मन शांत होऊ लागलं. मित्रांनो, स्वामी भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, तर स्वामी भक्ती म्हणजे संकटातही श्रद्धा न सोडणं. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते कायमचे नाहीत. आज जर तुम्ही खूप तुटलेले असाल तर लक्षात ठेवा, स्वामी तुटलेल्या मनाला सर्वात जास्त जवळ घेतात. मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक छोटी सवय लावा. स्वामींचा फोटो पहा, हात जोडून नमस्कार करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे, माझी काळजी तुम्ही घ्या. तुम्हाला जाणवेल की आतून एक वेगळीच शांतता मिळत असते. मित्रांनो, कधी कधी उत्तर लगेचच मिळत नाही, पण स्वामी शांतपणे आपल्यासाठी काम करत असतात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना त्यांना माहीत असतात. म्हणूनच कधीच निराश होऊ नका. आज झोपण्यापूर्वी फक्त एकदा अंतर्मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित आजही रात्र तुमच्या आयुष्यातील शेवटची दुःखाची रात्र असेल, कारण स्वामी तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहत आहेत, तुमच्या मनातील वेदना ऐकत आहेत आणि कदाचित आज ते तुम्हाला सांगत असतील की रडू नकोस, मी आलोय, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा ज्याला रात्री शांत झोप लागत नसेल आणि सतत मनात निगेटिव्ह विचार सुरू असतील, नकारात्मक विचार सुरू असतील. कदाचित स्वामींचा हा संदेश त्याच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आम्हाला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर खाली जॉईन बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करून नक्कीच आम्हाला सपोर्ट करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.